करत आहोत. त्याचप्रमाणे DJ शुभमला विनंती करतोय, इथे गिफ्ट टेम्पर आहे ते आपण प्रदान करणार आहात. यस, इकडे पुढे दीपक, वेल डन आणि खूप खूप तुला शुभेच्छा. गिफ्ट टेम्पर आपण देत आहोत. कितवी स्पर्धा आहे? अरे तो त्याची पहिली गुंडी निश्चितच दीपक, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर साहेबा मोमीन यांना तुम्ही प्रभावित केलेला आहे. एकही नो चेंडू आणि एकही वाईट चेंडू टाकला गेला नाही. 8 गडी बाद केलेत. तुझी ही दुसरी स्पर्धा आहे. असं सगळं होत असताना कसं वाटतं तुला? खूप छान वाटतंय. पहिल्या स्पर्धेचे काही कटू अनुभव असतील ते आता बघायचे आहेत आणि इथून पुढे यशाच्या दृष्टिकोनातून आपल्या संघासाठी, गावासाठी खेळायचं आहे. PTCचा कशा रीतीने मान सन्मान वाढेल यासाठी तुला गोलंदाजी करायची आहे. तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, नक्की प्रयत्न करू. वळणात आपण पुढच्या सामन्याकडे. सज्ज आहेत आमचे साथी समालोचक अजय घरत. थँक्यू सो मच गणेश गायकवाड सर. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तलवली ट्रॉफी 2025मध्ये आजचा स्पर्धेचा हा शेवटचा दिवस, निकालाचा दिवस, आभार प्रदर्शनाचा दिवस, सेलिब्रेशनचा दिवस आणि दिवस काम 25 करण्याचा. बघायचं कुठला संघ विजेता होणार. परंतु सध्या दुसरा सामना आजच्या दिवसातील आपल्या समोर आहे. बिग मॅच, विकी स्पोर्ट्स कुकसे वर्सेस जय गणेश वाफाळे बी. कुकसे वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सलामीचे फलंदाज वाफाळे बी संघाकडून आतिश आणि प्रतीक विषय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज बबलू पाटील, वंडर बॉय ऑफ PTC. आतिश ऑन स्ट्राईक. पहिला बॉल ऑन दी अप खेळला आहे. टायमिंग अचूक नाही आहे. बॉल संथ वेगानं ट्रॅव्हल करत होता मिड ऑफकडे आणि मिड ऑफचा फिल्डर तेवढ्या वेगाने आला नाही बॉलवर. तेच बबलू सांगत असताना धावचीची संधी होती, थ्रो देखील केला नाही. बरेचसे खेळाडू नाराज दिसत आहेत त्या फिल्डरवर. करण होता मला वाटतं तिकडे. यस, करण शेलार मिड ऑफला फिल्डिंग करतोय. पहिल्याच बॉलवर चांगली संधी होती बॅटरला बाद करण्याची, परंतु ती संधी गमावण्यात आली आहे. अकाउंट ओपन झालंय पहिल्याच बॉलवर. फलंदाज आतिशचं, त्याचप्रमाणे वाफाळे बी संघाचं प्रतीक, ज्याची बॅट बोललेली आहे या स्पर्धेमध्ये. 47 धावांची अतिशय स्फोटक इनिंग्स त्याने साकारलेली आहे. 2 सामन्यांमध्ये 49 धावा त्याच्या नावावर आहेत. चांगलं बॅटल आहे. लॉफ्ट केला आहे, बॉल हवेत आहे आणि गॅपमधून इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. खरं तर फटक्यामध्ये जी उंची फलंदाजाला पाहिजे होती तेवढी तर नव्हती. थोडासा बॅटच्या आतमध्ये लागला असं वाटतंय, परंतु तिकडे थोडी शॉर्ट बाउंड्री आहे आणि प्लेसमेंट चांगलं होतं. फिल्डरपासून दूर खेळला होता. बॉल थेट सीमारेषा पलीकडे. जबरदस्त सुरुवात करत असताना प्रतीक विषय षटकारांना अकाउंट ओपन करतोय. बबलू पाटीलच्या विरोधात प्रतीक विषय हे बॅटल प्रेक्षकांना पाहायचं होतं आणि ते बॅटल आता रंगतंय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पावलांचा वापर. ओ सुंदर फटका. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. क्लासिकल चौकार. मिड ऑफला बीट करत असताना हवेत जरूर होता बॉल, परंतु त्या फिल्डरच्या उजवीकडून काढलाय.
जबरदस्त टायमिंग, चांगलं फुटवर्क देखील पाहायला मिळालं प्रतीक विषयकडून. आक्रमणाला सुरुवात अगदी पहिल्या बॉलपासूनच केली प्रतीकनं. धावसंख्या बिनबाद 11. बबलू पाटीलवर प्रेशर टाकलंय. लॉंग ऑन लाईक फिल्डर, एक डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. कमजोर बॉल फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार, डाव्या एसटीच्या बाहेरचा फुल टॉस बॉल आणि प्रेशर जे आहे ते स्पष्टपणे दिसतंय बबलू पाटीलवर. ज्या पद्धतीनं लाईन आणि लेंथमध्ये त्यांनी आता चूक केली आहे. फारच कमजोर बॉल होता, सोडून दिला असता तर कदाचित वाईड मिळाला असता, परंतु संधी होती फलंदाज प्रतीककडे. त्या संधीचं सोनं केलंय. बॅट अक्षरशः फेकली त्या बॉलवर. बिहाइंड स्क्वेअर ऑन साईडला हा उत्तुंग षटकार. कमालीची सुरुवात आपल्या टीमला देत असताना सलामीवीर प्रतीक विषे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या महत्त्वाच्या मॅचमध्ये जय गणेश वाफाळे बी संघ. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 17 विदाउट लॉस. लाईन लेंथमध्ये जरूर बदल अपेक्षित असेल येथे गोलंदाज बबलूकडून. त्याच्या पाठीराख्यांना शॉट ऑफ लेंथ पुल केलाय. हा देखील गॅपमध्ये चाललाय. फिल्डर धावतायत. 2 खेळाडूंच्या मधून बॉल सीमारेषा पार. अफलातून शॉट, चौकार. एकापेक्षा एक सरस फटके प्रतीक विषेच्या बॅटमधून जणू काही घरूनच सेट होऊन आलेला आहे. अशा पद्धतीनं त्याने फटके खेळायला सुरुवात केली आहे. 4 बॉल्समध्ये 2 चौकार आणि 2 षटकार प्रतीकच्या बॅटमधून. धुवाधार सुरुवात करत असताना इट्स अ फ्लाइंग स्टार्ट फॉर टीम वाफाळे बी. षटकातील शेवटचा बॉल घेऊन बबलू पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. अपील जोरदार आहे. यावेळेला पायावर आदळलाय. पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. लॉंग लेगला बॉल अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं. लेग बाईचा इशारा पंचांकडून आलाय. अपील फार जोरदार होतं, लाऊड अपील, परंतु कदाचित हाईट असावी. आतमध्ये देखील आणण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या बॉलवर सिंगल आली आहे आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अप्रतिम सुरुवात आपण बघतोय वाफाळे बी संघाची. धावसंख्या बिनबाद 22. आज रुपेश ठाकरे देखील आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. ऑपरेटरची भूमिका पार पाडतायत इथे प्रिन्स मूव्हीज करिता. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट, पडगा टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आणि पडगा टेनिस क्रिकेटमधील 2 मातब्बर संघांच्या दरम्यान ही लढत आहे. 2 दादा संघ खऱ्या अर्थानं समोरासमोर आलेले आहेत. एका बाजूला विकी स्पोर्ट्स कुकसे ज्यांनी ह्या हंगामातील पहिली स्पर्धा जिंकली आहे. सोरगाव बी संघाची स्पर्धा आपल्या नावावर केली आहे. आणि दुसरीकडे जय गणेश वाफाळे बी. मागचा हंगाम अक्षरशः गाजवला वाफाळे बी संघानं. सुरुवात लाजवाब आहे वाफाळे बी संघाकरिता. नवीन षटकाला सुरुवात करेल मयूर पाटील, यॉर्कर किंग ऑफ PTC. सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळाला होता मागच्या स्पर्धेमध्ये मयूर पाटीलला. चला, अधिकचा वेळ खर्च करता येणार नाहीये. पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. 20 धावांवर खेळतोय प्रतीक विषे. अवघ्या 5 बॉलचा सामना केलाय. 400चा त्याचा स्ट्राईक रेट. षटकातील पहिला बॉल, सुंदर बॉल, अपील अँड यस, अप गोज द फिंगर. दिस इज अ ह्यूज विकेट. अतिशय घातक ठरू पाहत होता प्रतीक. मागच्या ओव्हरमध्ये दमदार बॅटिंग केली होती, परंतु मयूरचा पहिलाच बॉल फुल अँड स्ट्रेट. स्वीप लगावण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन जाण्याचा प्रयत्न, पूर्णपणे लाईन मिस केली आणि बॉल बरोबर यष्ट्यांच्या मधोमध पायावर लागलाय. पंचांच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नव्हती. योग्य निर्णय पंच रमीज रईस यांचा. फलंदाज बाद. 20 धावांची चांगली इनिंग्स खेळल्यानंतर प्रतीक विषय माघारी परतलाय. जास्त काळ खेळपट्टीवर थांबला नाही, परंतु जोपर्यंत तो खेळपट्टीवर होता मनोरंजन होत होतं क्रिकेट रसिकांचं. 2 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सुरुवात तर चांगली त्याने मिळवून दिलेली आहे. प्लॅटफॉर्म चांगला त्याने सेट केला आहे येणाऱ्या फलंदाजांसाठी आणि फलंदाजी सखोल आहे वाफाळे बी संघाकडे. नवीन बॅटर जयेश विषे मैदानामध्ये पोहोचतोय. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. अंडर प्रेशर चांगली बॅटिंग यादीच्या सामन्यांमध्ये जयेशकडून आपण बघितली आहे. आज तर चांगली संधी आहे, कारण
धावफलकावर चांगली धावसंख्या पाहायला मिळते. अवघ्या 7 बॉलचा खेळ संपलाय. 22 धावा फलकावर आहेत. हलक्या हातानं पुश करत असताना बॉलला ढकललंय लॉंग ऑफला. खोलवा टप्प्याचा बॉल होता मयूर पाटीलचा. मयूर पाटीलच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण बघायला गेलो तर त्याच्याकडे भरपूर व्हेरिएशन्स आहेत. स्लोवर बॉल देखील चांगला टाकतो. यॉर्कर खूपच दर्जेदार असतात त्याचे. लाईन लेंथमध्ये कुठल्या फलंदाजासमोर कसा बदल करायचे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि नियंत्रण फार चांगलं असतं. यानंतर देखील कुकसे गावचा आणखी एक संघ आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. अर्थातच धनेश 11 कुकसे आणि त्यांच्यासमोर आव्हान असेल श्री मीनाक्षी कांदळी संघाचं. दोन्ही संघ सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स याची नोंद घ्या. खूप चांगलं वातावरण, स्वच्छ सूर्यप्रकाश मैदानामध्ये. हवेत थोडासा गारवा अजूनही आपल्याला जाणवतोय. सकाळचं सत्र. ड्राईव्ह केलाय अपिश आहे परंतु इनफिल्डच्या वरून डीपमध्ये खरं तर तिकडे प्रोटेक्शन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव मिळेल. पंकज डीपमध्ये तैनात होता. अगदी मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान हा मारलेला फटका होता. सिंगलच्या जोरावर धावसंख्या पुढे सरसावत असताना 24 या आकड्यावर षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. नेक्स्ट बॉल सामना करेल जयेश. सुरेख बॉल. यावेळेला लेग कटरचा वापर. हा स्लोवर बॉल ज्या बॉलने भल्या भल्या फलंदाजांना नाचवलेला आहे. विशेषतः या पडघा परिसरामध्ये मयूरचा फार मोठा दरारा राहिलेला आहे. मागच्या स्पर्धेमध्ये मला आठवतं पहिलं षटक फार खर्चिक राहिलं होतं परंतु त्यानंतर त्याने जे कमबॅक केलं ते वाखाणण्याजोगं होतं आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार देखील पटकावला. हेलिकॉप्टर. व्हॉट अ शॉट. भव्य हिट. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. जयेशच्या बॅटमधून हा दणदणीत षटकार. कमालीचा फटका. बॉल खराब नव्हता. ती खोलात टाकलेला बॉल होता परंतु हेलिकॉप्टर स्ट्रोकचा चांगला वापर आणि काही टायमिंग साधलंय. अचूक टायमिंग. जयेश विषयच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. या डावातील हा तिसरा षटकार आपण बघतोय. या अगोदर प्रतीकनं 2 षटकार ठोकले होते बबलू पाटीलच्या विरोधात आणि आता जयेश षटकार ठोकत असताना 6 धावांनीची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले. 30 रन्स एका गड्याच्या मोबदल्यात. आक्रमकता ठासून ठासून भरलेली आहे जयेश विषयमध्ये. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. पुढे सरसावला. यावेळेला पुन्हा एकदा उंच उडवलाय. टायमिंग चुकलंय. फिल्डर जज करतोय महेश पाटील. कुठलीही चूक होत नाहीये. जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. चोख प्रत्युत्तर देत असताना षटकाराला गोलंदाज मयूर पाटील. बघितलं होतं फलंदाज पुढे सरसावतोय. चेंडूची लांबी थोडीशी कमी केली. चेंडूच्या अगदी टप्प्यापर्यंत फलंदाज पोहोचला नाही आणि तेथूनच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जयेशनं. उंची जास्त होती, लांबी कमी, झेल सोपा नव्हता. एकतर मोठी मॅच आहे. स्कायर होता. महेशनं मात्र चांगलं जजमेंट दाखवलंय. सुरक्षित हातांची जोडी त्याची. योग्य नजर होती बॉलवर शेवटच्या क्षणापर्यंत. चांगला झेल त्याने संपन्न केलाय. दुसरा मोठा धक्का वाफाळे बी संघाला जयेश विषयच्या रूपात. फक्त 7 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परततोय. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-30. आजचा पहिला सामना देखील हाय स्कोरिंग पाहायला मिळाला होता आणि हा सामना देखील ज्या पद्धतीनं सुरुवात झाली आहे असं वाटतंय की हाय स्कोरिंग असेल पण इथून गोलंदाज जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत आणि कमबॅक झालंय खऱ्या अर्थानं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा फलकावर होत्या. दुसरं षटक अफलातून राहिलंय विकी स्पोर्ट्स कुकसे संघासाठी. फक्त 8 धावा खर्च केल्या मयूर पाटीलनं आणि 2 महत्त्वाचे गडी देखील बाद केलेत. अगोदर प्रतीक विषय आणि त्यानंतर जयेश विषय. नवीन बॅट्समन आकाश विषय मैदानामध्ये. आणखी एक छोट्या चणीचा खेळाडू परंतु चांगला तंत्रशुद्ध खेळ करणारा फलंदाज आहे. मोठी जबाबदारी असेल आकाश आणि आतिश या 2 फलंदाजांवर. एक पार्टनरशिप बनवावी लागणार आहे. धावांचा वेग चांगला आहे. प्रतिषटक 15च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. पॉवर प्लेची समाप्ती झाली आहे त्यामुळे आता थोडंसं विखुरलेलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. कुकसे संघ जास्त वेळ खर्च करू नका. बॅक टू बॅक आपल्याला कुकसे गावचे दोन्ही संघ ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. सध्या विकी स्पोर्ट्स कुकसे टीम ॲक्शनमध्ये
आणि यानंतर धनेश 11 कुक्से टीमला आपण पाहणार आहोत श्री मीनाक्षी कांदळी संघाविरुद्ध खेळत असताना. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. आकाश जोशी गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ पुल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडासा दूर राहिलाय. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल फिल्डरला बीट करत असताना सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. चांगला बॉल होता. एक सायकोलॉजिकल विन म्हणता येईल गोलंदाजासाठी. ज्या पद्धतीनं हा फटका एक्झिक्यूट केला होता खरं तर योग्य नजर नव्हती फलंदाज आतिशची या बॉलवर. मात्र बॉल बरोबर बॅटच्या रडारमध्ये आला. हवेत होता काही काळ. तिकडे एक वेळेला असं वाटलं की कदाचित झेल होतो की काय, परंतु थोडासा पुढे पडला फिल्डरच्या आणि अखेर फिल्डर बॉल थांबवण्यामध्ये अयशस्वी. 4 धावा मिळत आहेत आतिशला. त्याचा हा पहिला चौकार. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेला बॅटचा थोडासा फेस उघडलाय. दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉईंटला बॉल आडवेपर्यंत सिंगल. दोन्ही बॉल खूप चांगले. पहिला शॉर्ट बॉल होता त्याच्यावर बाउन्स फार चांगला प्राप्त केला होता आकाशनं आणि त्यानंतर एक फुलर लेनचा चांगला बॉल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 35. 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये जय गणेश वाफाळे बी संघ. जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये असेल. पराभूत होणाऱ्या संघाला स्पर्धा सोडावी लागेल. आकाश ऑन स्ट्राइक. ओ जबरदस्त फटका. इम्प्रोवाइज पद्धतीने हुक केलंय आणि बॉलला फेकलंय. फाईन लेग सीमारेषा पार. षटकार. ग्रेट शॉट. खूप चांगल्या पद्धतीने लेंथ अँटिसिपेट केली असं म्हणायला हरकत नाहीये. खूप लवकर पोझिशनमध्ये आला होता. जणू काही त्याला माहिती होतं की शॉर्ट बॉल मिळणार आहे. ऑफस्टिकच्या अगोदरच बाहेर तयारीत होता हुक शॉट खेळण्यासाठी आणि तसाच बॉल देखील मिळाला. जास्त वेग देखील ह्या बॉलवर मात्र पाहायला मिळाला नाही आणि चांगला संपर्क बॅट आणि बॉलमध्ये. चांगला हुक शॉट. 6 धावा. षटकारानिशी स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना आकाश विशे 6 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. चांगल्या स्थितीत सध्या तरी वाफाळे बी संघ. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न. अपील आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेट. यावेळेला बरोबर त्याचा पाय यष्टेंच्या रोखानं होता आणि चांगला बॉल वेगानं टाकलेला फुलर लेनचा बॉल बरोबर यष्टेंच्या मधोमध सापडतोय फलंदाज आकाश. षटकार आला होता मागच्या बॉलमध्ये. थोडी संयम दाखवण्याची देखील गरज होती परंतु तो संयम पाहायला मिळाला नाही. आणखी एक इम्प्रोवाइज फटका खेळण्याच्या नादात बाद होतोय. फक्त 6 धावा त्याने बनवल्या. 2 चेंडूंचा सामना केला. धावसंख्या 3 बाद 41. वारंवार एकाच दिशेनं जेव्हा तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करता तेव्हा मात्र गोलंदाजासाठी देखील थोडंसं काम सोपं होत असतं. मागच्या बॉलवर चूक झाली होती परंतु हा बॉल अतिशय चांगला. विकेट टू विकेट डिलिव्हरी. त्याचा फायदा मिळतोय गोलंदाज आकाशला. 4 बॉल्स टाकलेत. 11 धावा आत्तापर्यंत त्याने खर्च केलेले आहेत आणि आता विकेट मिळाली आहे. न्यूमॅन इन इज प्रथमेश विशे. विशे कंपनी विशेष कामगिरी करण्यासाठी ओळखली जाते. अष्टपैलू खेळाडूची भूमिका फार चांगली बजावत आलेला आहे प्रथमेश आपल्या टीमसाठी. जोशी राईट मोर द विकेट. चांगला बॉल. बॉलर बॅक पास्ट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवलाय. एकही धाव या बॉलवर मिळालेली नाही. पुश केलं होतं बॉलला. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न नव्हता. थोडा सन्मान दिला. दोन तुल्यबळ संघांच्या दरम्यानची ही लढत आपण बघतोय. या वेळेला हुक केलाय. बॉल हवेत आहे. कुठलाही फिल्डर नाहीये लॉंग लेगला. बॉल सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. शॉर्ट बॉलचा जेव्हा जेव्हा वापर झालाय तिकडे धावा चांगल्या आल्या. पहिला बॉल देखील शॉर्ट होता त्याच्यावर चौकार आला. त्यानंतर आणखी एक शॉर्ट बॉल बघितला ज्याच्यावर षटकार ठोकला होता आकाश विशेनं आणि आता हा शॉर्ट बॉल प्रथमेशने त्याचा फायदा घेतलाय. 4 धावा. खर्चिक षटक राहिलं आकाशचं. 1 विकेट जरूर मिळाली परंतु 15 धावा त्याने खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 45. 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम जय गणेश वाफाळे बी.
चला धनेश 11 कोकसे आणि श्री मीनाक्षी कांदळी दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. धावसंख्या फार चांगली आहे, फार वेगानं धावा बनवत आहेत फलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये जरूर धावसंख्येवर थोडासा आळा घातला होता गोलंदाज मयूर पाटीलनं, ब्रेक लावला होता. परंतु पहिलं आणि तिसरं षटक हे फार खर्चिक राहिलं आहे विकी स्पोर्ट्स कुकसे टीमसाठी. दोन्ही टीमकडे एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर पाटील स्वतःचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. टोलनाका एंडकडून गोलंदाजी करतोय, फार प्रभावी मारा पहिल्या ओव्हरमध्ये मयूरचा आपण बघितलाय. धावसंख्या 45 15ची सरासरी शेवटपर्यंत कायम राखली गेली तर फारच मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. 75 कदाचित त्याहीपेक्षा अधिकच्या धावा जोडण्याचा इथे प्रयत्न असेल फलंदाजांचा, कारण त्यांना देखील माहिती आहे की समोर बबलू पाटील आहे, राज पाटील आहे, ते देखील विस्फोटक बॅटर्स आहेत. तर शुभमला आपण विसरू शकत नाही. मयूर स्वतः चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, बॅटिंग लाईनअप सखोल आहे, मानस देखील बिग हिट करू शकतो. त्यामुळेच अधिकाधिक धावा जोडण्याचा प्रयत्न या शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये देखील असणार आहे. पण या षटकामध्ये बघायचं आहे काय ॲप्रोच राहील फलंदाजांचा. खोलवा टप्प्याचा बॉल टर्न केलाय ऑन साईडला, डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे, 1 धाव मिळेल. मयूरच्या विरोधात खरं तर वेगानं धावा जोडणं हे कुठल्याही टीमसाठी डिफिकल्ट गेलेलं आहे. फार क्वचित आपण बघितलं आहे की त्याच्या षटकामध्ये जास्त धावा येत असतात. विकेट टेकिंग ऑप्शन आहे मयूर पाटील, सोबतच तो इकॉनॉमिकल गोलंदाजी देखील करतो, कारण नियंत्रण चांगलं आहे. स्लोवर बॉल, यॉर्कर्स खूप चांगल्या पद्धतीनं तो टाकत आलेला आहे. भरपूर चांगला अनुभव देखील त्याच्या पाठीशी आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश, एक चौकार ठोकलाय, लॉंग हँडलचा वापर तो करू शकतो. अंधाधुंद पद्धतीने जणू काही खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल अजिबात उमगला नाही, डायरेक्ट हिट. परंतु फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला आपल्या क्रीजमध्ये सुखरूप 1 धाव येथे मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 47. थोडासा संत गतीने टाकलेला बॉल होता. वेल डिस्गाइज स्लोवर बॉल्स मयूर पाटीलकडून आपल्याला पाहायला मिळत असतात. फार कमी फलंदाजांना मी बघितलंय की त्यांनी त्याचे स्लोवर पिक केलेले आहेत. आणि जर तुम्ही स्लोवर बॉल पिक करू शकत नसाल तर मात्र तुमच्यासाठी धावा बनवणं आणखी कठीण असतं. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेला कमजोर बॉल, सुंदर फटका कव्हरच्या डोक्यावरून, बॉल सीमारेषा पार, अफलातून चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट, एक अतिशय देखणा फटका. टायमिंग फार छान होतं या फटक्यामध्ये. आतिशचं जास्त जोरानं खेळण्याचा प्रयत्न केला नाही, अचूक टायमिंगवर त्याने भर दिला आणि तिकडे स्वीपर कव्हरला कुठलंही प्रोटेक्शन देखील नव्हतं, त्याचा फायदा घेतलाय. रेअर लूज डिलिव्हरी फ्रॉम मयूर पाटील. 4 धावा मिळत आहेत आणि याचबरोबर संघाचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. 51 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल, स्लोवर डिलिव्हरी, बॉल हवेत आहे, शॉर्ट थर्ड मॅनला, फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. बॅट आणि बॉलचा स्पर्श होत आहे, पंचांनी दर्शवलंय. चांगला झेल तिथे संपन्न होत असताना बॅटर आउट होतोय आतिश. धक्का क्रमांक 4 जय गणेश वाफाळे बी संघाला. सलामीवीर होता आतिश. 4थ्या षटकापर्यंत खेळपट्टीवर थांबून राहिला आणि चांगले फटके देखील त्याच्या बॅटमधून आले. 2 चौकार ठोकले, एकूण 12 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परततोय. या अगोदर प्रतीक सर्वात अगोदर बाद झाला होता, 20 धावा त्याने बनवल्या. 7 धावांचं योगदान जयेश विशीनं दिलं. आकाशनं 6 धावा जोडल्या आणि आता आतिश 12 धावा बनवल्यानंतर माघारी परतलंय. संघाची धावसंख्या 4 बाद 51. नवीन बॅटर अथर्व. बघा, जो DRS आहे तो फक्त बीमरसाठी असणार आहे. दोन्ही टीमकडे एक रिव्ह्यू असेल. नवीन बॅटर अथर्वकडे स्ट्राईक. आल्या आल्या स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही आहे, मात्र आउटफील्डमध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान तिकडे फिल्डर उपस्थित, 1 धाव जरूर मिळते. चौकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक
आणि ते अपेक्षित देखील असतं मयूर पाटीलकडून. तो एक कमजोर बॉल होता, फुलटॉस उजव्या भरपूर बाहेर, ज्याच्यावर चौकार प्राप्त केला होता आतिशनं. मात्र लगेच एक स्लोवर बॉल टाकून त्याला फसवलं. 52 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल चौथ्या षटकातील आणि यानंतर आणखी एक षटक. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल्समध्ये किती धावा वाफाळे बी संघाचे फलंदाज जोडतील याकडे सगळ्यांचं लक्ष सध्या लागून राहिलं आहे. पुढचा बॉल लेग कटर, विट दिली आहे, स्लॅश करत असताना व्हॉट अ ग्रेट शॉट. शॉट ऑफ द डे सोफा. इट्स अ 6. जबरदस्त टायमिंगच्या जोरावर हा फटका. लेग कटरचा प्रयत्न होता मयूरचा, परंतु थोडासा बॉल मागे देखील पडला आणि त्यानंतर आपण बघतोय की विड्थ होती, भरपूर जागा होती, हात उघडण्याची संधी होती, त्याचा फायदा घेतलाय प्रथमेशनं. लाजवाब फटका. डीप पॉइंटला हा षटकार. 13 धावा आल्या या षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 58, 4 गड्यांच्या मोबदल्यात. बरोबर 20 मिनिटांमध्ये आपण पहिली 4 षटकं कंप्लीट केलेली आहेत. बहुतांश संघांनी हे केलेलं आहे, एक चांगली बाब आहे. फार कमी संघांना आपण ती पेनल्टी बसवली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. खूपच शिस्तबद्ध अशी स्पर्धा. 5-5 षटकांचे सामने. ग्रामीण क्रिकेटचा हा महासंग्राम, PTCचा महासंग्राम. तलोली स्पोर्ट्स आणि अफसर रईस यांचं हे अतिशय देदीप्यमान असं आयोजन नियोजन. धावा फार वेगानं जमा केलेल्या आहेत फलंदाजांनी. शेवटचं षटक बाकी आहे. 58 धावा धावफलकावर, 4 गड्यांच्या मोबदल्यात. खेळपट्टीवर फलंदाज प्रथमेश 11 खेळतोय आणि अथर्व ज्यानं 1 चेंडूचा सामना केलाय, 1 धाव त्याने बनवली आहे. सध्या स्ट्राईक अथर्वकडे आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय राज पाटील. आणखी एक अष्टपैलू खेळाडू विकी स्पोर्ट्स कुकसे संघाकडून. चला शेवटचं षटक देखील लगेच सुरू करायचं आहे. स्लिपमध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा बाहेर निघणारा बॉल टॅप करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पॉईंटला, मात्र 1 धाव मिळाली आहे. वेगानं धाव पूर्ण करतायत फलंदाज आणि आता स्ट्राईक पुन्हा एकदा असेल प्रथमेशकडे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आलेला आहे. ज्या पद्धतीनं कळंबोली संघानं बॅटिंग केली होती तशीच बॅटिंग इकडे देखील पाहायला मिळते. या मॅचमध्ये देखील आपण बघतोय वाफाळे बी संघाकडून पहिल्या 3 ओव्हर्समध्ये कळंबोली संघाने देखील 45 बनवल्या होत्या आणि वाफाळे बी संघाने देखील 45 बनवल्या. 4 ओव्हर्स नंतर कळंबोली 62 धावांवर पोहोचला होता संघ आणि इकडे 58. एकूण धावसंख्या मात्र त्यांची 80 पाहायला मिळाली होती. मोठ्या फरकानं तो सामना जिंकला. जयगावदेवी कळंबोली संघानं पराभूत केला आजच्या पहिल्या मॅचमध्ये आई एकविरा स्पोर्ट्स जुपाडा टीमला. पडगा परिसरातील 2 अव्वल दर्जाचे संघ सध्या मैदानामध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. कुकसे विरुद्ध वाफाळे. टॉप एच बॉल हवेत आहे. विकेट कीपर बॉल खाली. बबलू पाटील चांगला झेल, फलंदाज फेल. चांगला बॉल होता हा, उसळता बॉल थोडासा वेगानं टाकला आणि जो बाउन्स खऱ्या अर्थाने प्राप्त करायचा होता गोलंदाजाला तसा बाउन्स देखील त्याने मिळवला. फलंदाजाला आपल्या फटक्यावर कंट्रोल राखता आलं नाही. प्रथमेश विषयीच्या खेळीचा अंत होतोय. बबलूनं चांगला झेल स्वीकारलाय स्वतःच्या डावीकडे जात असताना. धक्का क्रमांक 5 वाफाळे बी संघाला. प्रथमेशच्या खात्यात 11 धावा. संघाची धावसंख्या 59, 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. या ओव्हरमध्ये आपण बघतोय की स्लीपमध्ये देखील खेळाडू तैनात करण्यात आलाय, कारण उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बॉल बाहेर काढण्याची कला गोलंदाज राज पाटीलला अवगत आहे. असं फार क्वचित पाहायला मिळत असतं खऱ्या अर्थाने. एकतर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये स्लीपमध्ये फिल्डर फार रेअर आपण बघतो आणि त्यातल्या त्यात शेवटच्या षटकामध्ये थोडंसं आश्चर्य देखील वाटतंय. शुभम स्लीप फिल्डरच्या भूमिकेत. नवीन बॅटर यज्ञेश घागस. फार क्वचित बॅटिंग करण्याची संधी मिळत असते. एक यंगस्टर आहे, आज संधी मिळाली आहे. शेवटचे 4 बॉल्स बाकी.
यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर जज करतोय आणि सुपर्ब कॅच, मॅग्निफिसंटली टेकन. पंकज बॉल खाली होता, हा झेल सोपा नव्हता, स्कायर होता आणि अशा परिस्थितीमध्ये सूर्याची किरणं देखील बऱ्याचदा डोळ्यावर येत असतात, परंतु त्याने कॅप परिधान केलेली आहे. खूप चांगलं जजमेंट, अगदी सीमारेषी लगत होता, जबरदस्त झेल संपन्न केलाय पंकजनं. विकेट नंबर 6 गोज डाऊन. चांगला प्रयत्न येथे यज्ञेशचा जरूर पाहायला मिळाला, परंतु यश मिळालं नाही. यश मिळतंय गोलंदाज राज पाटीलला. बॅक टू बॅक झटके देत असताना ही ऑन हॅट्रिक. एकच हॅट्रिक झाली आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नरेश ठाकरे गोलंदाज, कळंबोली संघाचा त्याच्या नावावर हॅट्रिक आहे. बऱ्याच गोलंदाजांनी ब्रेस कंप्लीट केली, 2 बॉल्समध्ये 2 विकेट्स, परंतु हॅट्रिक फक्त एकच गोलंदाजाला आतापर्यंत घेता आली आहे. बघायचं राज ती हॅट्रिक आता पूर्ण करणार का. संधी तर चांगली आहे, कारण शेवटचं षटक आहे. फलंदाज निश्चित रूपानं मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करेल असं वाटतंय, पण बघायचं नेमकं काय घडतंय. 59 धावा फलकावर. नवीन बॅटर भावेश फेसिंग द हॅट्रिक बॉल. दूरवरचा बॉल कट केलाय, फटका चांगला आहे, गॅपमधून फिल्डर पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट आहे, अतिशय फास्ट आहे आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. खूप सुंदर फटका, थोडासा लूज बॉल राजकडून येथे पाहायला मिळाला. हॅट्रिक बॉल होता आणि ज्या बॉलची अपेक्षा होती तो बॉल मात्र त्याला डिलिव्हर करता आला नाही. इथे त्याने विट प्रोव्हाइड केली. नवीन बॅटरला त्याचा फायदा घेतलाय भावेशनं. खूप चांगला स्क्वेअर कट बॅकफुटला जात असताना आल्या चौकार ठोकलाय. 4 मौलिक धावा आपल्या टीमसाठी जोडत असताना संघाची धावसंख्या 63. टॉससाठी शेवटचा कॉल असेल. धनेश 11 कुकसे टीमचे कॅप्टन आणि श्री मीनाक्षी कांजळी टीमचे कॅप्टन. त्वरित आपण व्यासपीठाकडे या. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. वाफाळे बी संघ बॅटिंग करतोय. हो, पुन्हा एकदा कट करायचा होता. यावेळेला मात्र बाउन्स थोडासा फलंदाजाच्या अपेक्षेप्रमाणे कमी राहिला. बीट होतोय बॅटर. चांगला बॉल, डॉट बॉल. षटक चांगलं राहिलंय राज पाटीलचं. फक्त 5च धावा त्यांनी खर्च केल्यात. 2 महत्त्वाचे गडी देखील बाद केलेले आहेत या शेवटच्या ओव्हरमध्ये. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. स्विंग अँड मिस. चांगला लेग कटर होता, थोडा संत गतीनं टाकला आणि बॅटरला पुन्हा एकदा बीट केलंय. यावेळेला थोडा एक्स्ट्रा बाउन्स देखील होता. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर डावाची सांगता होते. पहिल्या 4 ओव्हर्समध्ये 58 होत्या फलकावर, परंतु शेवटचं षटक हे गोलंदाजाच्या बाजूने राहिलंय. फक्त 5 धावा खर्च केल्या राज पाटीलनं आणि 2 गडी देखील बाद केले. डाव संपलाय वाफाळे बी संघाचा. एकूण धावसंख्या 63, 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि टार्गेट असेल विक्की स्पोर्ट्स कुकसे टीम समोर 64 धावांचं. जवळपास 13ची सरासरी प्रति षटक त्यांना गाठावी लागणार आहे. टार्गेट चांगलं सेट झालंय, यात कुठलीही शंका नाही आहे, परंतु कुकसे टीमकडे देखील बॅटिंगमध्ये फायर पॉवर आहे आणि दुसरीकडे गोलंदाजी देखील दर्जेदार आपल्याला पाहायला मिळणार आहे, ती म्हणजेच वाफाळे बी संघाची. त्यामुळेच हा सामना अतिशय रंगतदार अवस्थेत जाऊ शकतोय. कुठेही जाऊ नका. तळोली ट्रॉफीला सोडून आपण पुढच्या मॅचच्या आता टॉसकडे जाणार आहोत. आणखी एक बिग बॅटल. श्री मीनाक्षी कांदळी विपक्ष धनेश 11 कुकसे. सन्मान्य मुजीर कमणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाईल. दोन कॅप्टन्स या ठिकाणी सज्ज आहेत. कांदळी विपक्ष धनेश 11 कुकसे. हा सामना देखील प्रत्येकी 5 षटकांचा असेल. पाहुण्यांचं स्वागत मी करतोय. एका बाजूला तळवली ट्रॉफी आहे आणि दुसऱ्या बाजूला अफसर रईस. नाण्याच्या 2 बाजू फार महत्त्वाच्या आहेत, कारण या स्पर्धेसाठी तळवली ट्रॉफीसाठी तुम्ही प्रयत्न करतायत ही स्पर्धा जिंकण्यासाठी, आणि अफसर रईस यांचं महत्त्वाचं योगदान आहे. फोकसमॅन आहेत. मुजीर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मयूरने कॉल दिलाय. अफसर रईस
इट्स अ राईट कॉल. टॉस जिंकलाय कांदळी संघानं. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊयात हॅपी फिज, स्पॉन्सर्ड बाय नरेश राऊत, प्रतीक राऊत अँड जयदुर्गा स्पोर्ट्स सातकोली. थँक्यू सर. आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान व्हावं. मयूर, किती महत्त्वाचा टॉस वाटतोय आणि काय निर्णय घ्याल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागचे जे सामने ज्या पद्धतीनं खेळलेले आहेत, ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही संतुष्ट आहात का? असं वाटतंय का तिन्ही विभागामध्ये चांगली कामगिरी झाली आहे किंवा एखादं क्षेत्र राहिले जिकडे अजून चांगला खेळ झाला पाहिजे? मागच्या मॅचला बॉलिंगला साईड जरा कमी झाली, या भरून काढून. आणि कशा प्रकारे एन्जॉय केली ही स्पर्धा? संघामध्ये काही चेंजेस वगैरे? नाही आहे ती टीम. स्पर्धा बोलत अफसर काकांचा खूप धन्यवाद मानतो की त्यांनी फ्री एंट्री टुर्नामेंट ठेवली आणि आम्हाला त्या खेळण्याचा चान्स दिला. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. सुपर 6मध्ये पोचण्यासाठी संघर्ष होतोय. तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं. पण आता बॅटिंग तुम्हाला देण्यात आलेली आहे, तर गेम प्लॅन बीसाठी तुम्ही रेडी आहात का? आणि काय वाटतं किती स्कोअरपर्यंत पोचावं लागणार आहे जेणेकरून कांदळीसारख्या चांगल्या बलाढ्य टीमला तुम्ही पराभूत करू शकता? आम्ही 50 ते 60पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तीच टीम घेऊन उतरणार आहात जी या आधीच्या सामन्यामध्ये होती, की काही बदल आहेत? नाही, बद्दल काही नाही, तीच टीम राहील. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस येथे संपन्न झालेला आहे. श्री मीनाक्षी कांदळी वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बोल फर्स्ट. 20 ते 25 मिनिटांनंतर हा सामना सुरू होईल, परंतु सध्या मैदानामध्ये एक मोठी मॅच सुरू आहे. तिकडे जाऊयात आणि आता कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात गणेश गायकवाड सरांचा दमदार आवाज. धन्यवाद अजय. अतिशय महत्त्वाचा सामना. ज्या सामन्याचं वर्णन आपण टायटल ऑफ द वॉर असं केलेलं आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज प्रथमेश. हुकमाचा एक्का आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी आपण जर पाहिले मयूर करतो त्या पद्धतीनंच प्रथमेशमध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता असणारा हा दर्जेदार गोलंदाज. राज पाटील सामोरे जातील. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल बबलू. 64 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू कुरुंदकडनं अधिकची उसळी प्राप्त केली. पंचांचा इशारा वाईटचा. 1/4चा सुद्धा या ठिकाणी इशारा दिला जातोय की तुम्ही जो उंची असणारा चेंडू वापरू शकत होता ती वेळ आता संपलेली आहे. यस, विवेक शेलार यांच्यानंतर वेगवान मारा करणारा कोण गोलंदाज असेल तो प्रथमेश आहे. थोडासा खांद्याचा अतिरिक्त वापर झाला त्यामुळे उसळी घेणारा चेंडू हाताळला गेला. प्रथमेशच्या माऱ्याला सामोरा जाईल तो राज पाटील. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. जोरदार अपील केलं गेलं. राज पाटील बॅटची हलकी कडा घेत चेंडू एसटी रक्षाच्या हातात विसावला. निराश असतील स्वतःवरती. गोलंदाजी करत असताना मात्र त्यांनी जे 5वं षटक हाताळलं होतं ते दर्जेदार हाताळलं होतं. एक बाद एक धाव. या सामन्याकडे तमाम प्रेक्षकांचे लक्ष आहे, कारण दोन्ही संघ अनेकदा अंतिम फेरीत आपण अनुभवलेले आहेत. मात्र लॉर्ड्स आता चिठ्ठीच्या माध्यमातून पडत असतात. स्वाभाविकपणे कोणता संघ कोणत्या संघाविरुद्ध कोणत्या फेरीमध्ये गाठ पडेल हे सांगता येत नाही. एक चांगल्या अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं की पारदर्शकता PTCमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ती फार महत्त्वाची असते. एक बाद एक धाव. दरम्यान नवा फलंदाज येतोय महेश पाटील. याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. अनेक वर्षे क्रिकेटचा अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावर निश्चितपणे महेश पाटीलने सुद्धा आपल्या संघाच्या यशामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. प्रथमेश एक दर्जेदार गोलंदाज. पुढचा चेंडू अतिशय सुरेख देखणा प्रहार. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. ओळखला चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरनं. लाजबाब फटका खेळला जातोय. महेश पाटील यांच्याकडनं चौकार. 5 धावा. इतका चेंडू जर तुम्ही बाहेर ठेवणार तर निश्चितपणे या चेंडूला प्रहार केला जाईल आणि तेच प्रहार करण्यामध्ये यशस्वी ठरतायत महेश पाटील. लाजबाब फटका. पाच धावा धावपलकावरती गड्याच्या मोबदल्यात. विजयाचं लक्ष्य 64 धावांचं.
आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करताना विकी स्पोर्ट्स कुकसे संघ एक गडी गमावला आहे. निश्चित आणखी एक देखणा प्रहार, ग्राउंडेड शॉट, लाजबाब कव्हर ड्राईव्ह, डोळ्याचं पारणं फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय देखणा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. आणि महेश पाटील यांचं हे वैशिष्ट्य आहे आणि त्यांनी दाखवून दिलं. लाजबाब दोन्ही चौकार आपल्याला पाहायला मिळाले. या अगोदर पॉईंटच्या डोक्यावरनं कटच्या फटक्याचा वापर केला गेला होता, चांगला फटका खेळला गेला होता. त्यानंतर ग्राउंडेड शॉट तर लाजबाब. षटकार तुम्हाला निश्चितपणे आनंद देत असतात, परंतु चौकार हे डोळ्याला सुखावत असतात. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र कमबॅक करतो गोलंदाज. चांगल्या पद्धतीचं गुडलेन स्पॉटवरती चेंडू ठेवला, चांगली उसळी प्राप्त केली आणि त्या चेंडूवर अचंबित होतोय. धावफलकावरती धावा झळकल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला जय गणेश वाफाळे बी वर्सेस दुसऱ्या बाजूला विकी स्पोर्ट कुकसे. बेताज बादशाह आहेत दोन्ही संघ, अनेक स्पर्धांमध्ये यशस्वी झालेले. दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक सुंदर चेंडू. जेव्हा जेव्हा उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला गेला तेव्हा तेव्हा चांगल्या पद्धतीने प्रहार झाला, पण एष्टीच्या दिशेनं आणि एष्ट्यांच्या वरनं आपण जेव्हा चेंडू पाहतोय अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं हे चेंडू रिलीज झालेले पाहायला मिळाले. दोन्ही चेंडू निर्धाव गेले. वेगवान मारा करतोय, वेग हा अस्त्र आहे आणि त्या अस्त्राचा वापर करतोय प्रथमेश. प्रथमेचा पुढचा चेंडू समोर जाईल तो महेश पाटील. एक चेंडू मात्र उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. 10 धावा. वेगवान मारा होता, मात्र थोडासा दिशाहीन हा चेंडू राहिला. 10 धावा झालेले आहेत. दोन्ही संघ इथून समसमान मार्गक्रमण करता आहेत. प्रथमेच्या मारायला सामोरं जाईल तो महेश. पुढचा चेंडू महत्त्वाचा चेंडू, अतिशय देखणा प्रहार. चेंडू जातोय डीप कव्हरच्या क्षेत्रात. एका टप्प्याच्या साहाय्यानं चौकार. अतिशय सुंदर अप्परकटचा वापर केला आणि त्या जोरावरती 14 धावा. लाजबाब फटका. एक गड्याच्या मोबदल्यात या 14 धावा. उर्वरित 4 षटकांमध्ये 50 धावा जोडाव्या लागतील. निश्चितच पहिल्या षटकामध्ये विकी स्पोर्ट्स कुकसे संघ थोडा पुढे आला असं म्हणायला हरकत नाही. चांगल्या पद्धतीनं कामगिरी केली. एक चेंडू वाईड जो हाताळला गेला शेवटचा, तो चेंडू जर प्लेन असता तर निश्चितपणे वाफाळे संघसुद्धा पहिल्या षटकामध्ये पुढे असता, मात्र जरतरला स्थान नाही आहे. 14 धावा. चांगल्या पद्धतीचा बॅटल आपण अनुभवतो आहोत. दोन्ही संघ हे खऱ्या अर्थानं विजेतेपदाला गवसणी घालणारे आहेत. विजेतेपदाचं शिक्कामोर्तब करणारे आहेत. ते एकमेकाशी झुंजता आहेत. पुढचा सामना पाहायला विसरू नका. मीनाक्षी स्पोर्ट कांदळी इन्फॉर्म असलेला संघ मयूर जाधव अँड कंपनी. त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ आहे धनेश 11. धनेश 11 कुकसे संघ नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये आपण या संघाला दमदार कामगिरी करताना पाहतोय, मात्र शेवटचा टोला देण्यामध्ये दोन्ही संघ अपयशी झालेले आहेत. इथे संधी आहे पुढे वाटचाल करण्याची. दोघांपैकी एक संघ हा पुढे सरसावणार आहे आणि ती अतिशय जमेची बाजू असेल. आज सूर्यप्रकाश अगदी स्वच्छ आपल्याला पाहायला मिळतोय. हवासुद्धा अतिशय सुरेख आहे. थंडगार वारा वाहतो आहे. आता जवळजवळ आपण 11 वाजायला आलेले आहेत आणि तरीसुद्धा अशा पद्धतीनं वेळच्या वेळी सहकार्य करा. हा आल्हाददायक वातावरण आहे आणि हिवाळ्याच्या मोसमामध्ये क्रिकेट खेळायला खऱ्या अर्थानं आनंदही मिळतोय. दरम्यान प्रतीक विषय गोलंदाजी करतील. बबलू पाटील सामोरे जात आहेत. अतिशय सुंदर ड्राईव्ह केला आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली. 15 धावा. जयेश विषय चेंडूपर्यंत धाव घेत आहेत. खूप चांगला एफर्ट त्यांनी लावला होता. महेश पाटील लाजबाब. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. खूप सुंदर चौकार होते ते. अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय.
अथर्व जो संघाचा कर्णधारी आहे, चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण करतोय. 17 धावा धाव फलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू, एक मोठा फटका, लूज बॉल स्लॉटमध्ये दिला, बिरकावून दिला काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. बावीस धावा. खेळ सुरू करा. 22 धावा धाव फलकावरती. बबलू पाटील यांनी दाखवून दिले आपले भाऊ किती मजबूत आहेत. सोरेख मारा. आता मात्र एक वेगवान चेंडू उजवीकडे शफल झाला होता, मात्र ज्या वेगानं चेंडू टाकला गेला त्या वेगावरती बबलू पाटील चकित झाले. सरळ बॅटनं हा फटका खेळला असता तर धावा मिळाल्या असत्या, मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रतीक टू बबलू. आणखी एक उत्तुंग फटका. चेंडू जाईल मिड विकेटच्या क्षेत्राकडे. सीमारेषा पार. षटकार. 22 धावा आपल्या गोलंदाजीवर गेलेल्या आहेत. त्याचा पुरेपूर मोबदला घेण्याचा प्रयत्न निश्चितच बबलू पाटील करणार. अठ्ठावीस धावा. जयेश विषय यांचंही षटक फार महत्त्वाचं असेल. दरम्यान प्रतीक गोलंदाजी करेल. समोर जाईल तो बबलू पाटील वंडर बॉय. PTCचा हा एक फटका फसलेला आहे आणि जयेश विष इफर्ट लावला होता, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. निश्चितच चांगला इफर्ट होता, खूप दूर होता. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा जयेशने पुरेपूर प्रयत्न केला, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. 30 धावा. बबलू पाटीलला बाद करण्याची संधी गमावल्यानंतर प्रतीक विषय निराश झालेत, परंतु चुकी झाली होती थोडीशी बबलू पाटील यांच्याकडनं. शेवटपर्यंत खेळपट्टीवरती ठाण मांडणं फार गरजेचं असतं आणि याची अनुभूती त्याला अनेक स्पर्धांमध्ये आलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे बबलू पाटीलनं डोकं शांत ठेवून खेळणं हे गरजेचं राहील, तर वाफळे संघाला बबलू पाटीलला बाद करणं अत्यंत गरजेचं असेल. दोन्ही संघांची धावसंख्या आपण जर पाहिली तर निश्चितच समसमान आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 22 धावा दिल्या होत्या मला वाटतं पहिल्या षटकात. बबलूनं त्यानंतर 8 धावांपुरती रोखलं होतं मयूरनं, आणि अशा पद्धतीनं 30 धावा दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर समसमान चाललेले आहेत इथून. वेळेच्या बाबतीत सहकार्य प्लीज. वापाळे संघ आपण जेव्हा गोलंदाजीला सुरुवात केली तेव्हा 10:46 झालेली होती. याची नोंद घ्यायची, म्हणजे लक्षात ठेवायचं की आपण पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करणं बंधनकारक आहे. प्रथमेश वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. प्रथमेशच्या माऱ्याला सामोरा जाईल तो महेश पाटील. दर्जेदार फलंदाजी, अतिशय सुंदर अशा पद्धतीनं ग्राउंडेड शॉट त्यांच्याकडे पाहायला मिळाले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही चेंडू त्याने हवेतून मारले, ते सुद्धा गरजेचे असतानाच तो खेळला. दरम्यान पुढचा चेंडू, अतिशय उत्तुंग फटका डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात.
चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. क्या बात आहे. चुकी घडली होती. डाव्या यष्टीवरती चेंडू ठेवला होता. त्याचा अचूक लाभ घेतला गेला. महेश पाटील दाखवतोय माझ्या संघामध्ये 11 बबलू पाटील तयार झालेले आहेत. दर्जेदार कामगिरी. राज पाटील बाद झाले, मात्र त्यामध्ये सुद्धा क्षमता आहे असे सारे खेळाडू आपण पाहतोय. तसेच वापाळ्या संघामध्ये सुद्धा एकापेक्षा एक 11 खेळाडू मोठे आपण अनुभवतोय. त्यामुळे हा टायटल ऑफ द वॉर आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू प्रथमेश. सुरेख चेंडू. तेवढा सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह ग्राउंडेड फटका आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा धावफलकावरती झळकल्या जातात. इथून 27 धावांची गरज असेल. खूप सुंदर अशा पद्धतीनं खेळ दोन्ही संघाकडनं आपल्याला अनुभवायला मिळतोय. प्रथमेश समोर असेल बबलू पाटील. महत्त्वाचा हा खेळाडू, परंतु हातात सूत्र घेतलेत महेशनं. निश्चितच सुरेख चेंडू. तेवढाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ग्राउंडेड शॉट. पुन्हा एकदा लॉंगच्या क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल करत असताना एकेरी धाव. 38 धावा. पुढचा चेंडू महेश पाटील सामोरे जातील प्रथमेशच्या गोलंदाजीला. तिसरं षटक. 38 धावा. पुढे सरसावत एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा मात्र रोखता येणार नाहीत. 40 धावा. इथूनही 24 धावांची गरज आहे. चौदा चेंडू आणि 24 धावेचं समीकरण आलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं महेशनं सूत्र हातात घेतली. कुठेतरी बबलू पाटील खेळपट्टीवर उभा राहावा, आपण आक्रमण करावं ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धाव जोडली जाईल. 41 धावा. अजूनही 13 चेंडू शेष आहेत. 13 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. खेळ सुरू करायचा आहे प्लीज. प्रथमेश टू बबलू पाटील. आणि अतिशय मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र लांबी या ठिकाणी गाठण्यामध्ये अपयशी. बबलू पाटील बाद होऊन तंबूत परततोय. शेवटच्या चेंडूवरती प्रेक्षक गॅलरीच्या मागे एक कार आहे उभी. कृपया मैदानाच्या आजूबाजूला जरा कार उभी करू नका, कारण सूर्यकिरण परावर्तित होतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरची धावा झळकल्यात. उस्मान पटेल म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं शुभम. 12 चेंडू 23 धावेचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं षटक हाताळतो आहे जयेश. इन्फॉर्म असलेला फलंदाज महेश पाटील, त्याला साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे उस्मान पटेल.
वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज प्लीज, वेळ अधिक खर्च होतोय. पहिल्या 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं पूर्ण झाली नाहीत तर एक खेळाडू आपल्याला सर्करेषेच्या आत घ्यावा लागेल आणि स्वाभाविकपणे त्याचा परिणाम आपल्या कामगिरी होऊ शकतो. जयेश टू महेश पाटील आणि अतिशय सुरेख रीतीने प्रहार तर पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षकाची भिंत मात्र भेदण्यामध्ये अपयशी ठरतोय. झेल अचूकरीतीने टिपला जातोय. जयेश विशे ज्याची गरज होती ती गरज पूर्ण करतोय. संघाला यश प्राप्त करतोय महेश पाटील. एक मोठा मासा इन्फॉर्म असलेला हा फलंदाज तंबूत परततोय. क्रिकेट खेळ अतिशय महत्त्वाचा आहे. इथे शेवटच्या चेंडूपर्यंत अगदी निर्णय आपण पाहिला तर जोपर्यंत होत नाही सामन्याचा तोपर्यंत अनेकदा रंग बदलताना पाहायला मिळतो. त्याची प्रचिती या ठिकाणी आली. महेश पाटील खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होता. मात्र महेश पाटीलची भिंत भेदण्यामध्ये जयेश विषय यांना यश येते. आकाश जोशी हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. मयूर पाटील आलेला आहे. मयूर पाटील आलेले आहेत. अष्टपैलू खेळाडू आहे. मगाशी अजय गर्द यांनी सुद्धा भावना व्यक्त केली की कोणत्याही क्षणी या खेळाडूंमध्ये क्षमता आहे. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. निश्चितच धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यात यशस्वी होता आहेत. एक धाव जोडली जाईल. बेचाळीस धावा, अजूनही 22 धावांची गरज आहे. दरम्यान पुढचा चेंडू जयेश विषय. सुरेख बॉल आणि तेवढा चांगला फटका. केवळ एक धाव मिळेल याची दक्षता घेतली जाते. भावेचं कौतुक करावं लागेल. चांगल्या दर्जाची क्षेत्ररक्षणाचा त्याने नमुना पेश केलेला आहे. 43 धावा. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. चुकी घडली आणि या चुकीला निश्चितपणे माफी नाही हेच दाखवून देतोय मयूर. समोर इटिका गाडी आहे. त्यांना विनंती करतोय प्लीज गाडीतून दूर करा. प्रेक्षक गॅलरीच्या मागे इटिका गाडी आहे ती दूर करायची आहे. जयेशने आतामध्ये जे कमावलं ते या चेंडूने गमावलं आहे. पुन्हा एकदा पलटवार करता येईल का पाहूया. जयेश विषय निश्चितच पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. एका पाठोपाठ एक या दोन चुका जय गणेश वाफाळ बीज संघाला मात्र निश्चितपणे पराभवाच्या गर्तेत लोटू शकतात. 55 धावा, केवळ 9 धावा विजय दूर आहे. मयूर पाटीलचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी करत असताना त्याने पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. पण या ठिकाणी मोक्याच्या क्षणी कशी फलंदाजी करायला हवी हेही त्यांनी दाखवून दिलं. आणि एखादा संघ जेव्हा विजेता ठरतो, क्रमांक 1च्या रँकिंगवर असतो, त्यावेळेस 11 खेळाडूंचं योगदान फार महत्त्वाचं असतं. कारण क्रिकेट हा खेळ एखाद दुसऱ्या चांगल्या खेळाडूच्या जोरावर तुम्ही एखाद दुसरा सामना जिंकू शकता. परंतु एखादी स्पर्धा जर तुम्हाला मोठी जिंकायची असेल, सातत्यानं तुम्हाला यशाला जर का स्पर्श करायचा असेल तर 11च्या 11 खेळाडूंचं योगदान फार महत्त्वाचं असतं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच डाव्या स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंतांचा इशारा वाईट. अब तक 56 बने हैं. इथून 8 धावा विजयापासून दूर आहे विकी स्पोर्ट कोकसे संघ. खूप सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण. दरम्यान पुढचा चेंडू. या चेंडूंची गरज होती. तेच चेंडू कुठेतरी जयेश विसरला आणि त्याचा परिणाम त्याला आणि संघाला भोगावा लागतोय.
6 चेंडू 8 धावेचं समीकरण असेल. सामना अजूनही संपलेला नाही आहे जोपर्यंत या धावा पूर्ण होत नाहीत, कारण फलंदाज अतिशय दर्जेदार आहेत. परंतु 6 चांगले चेंडू हाताळणारा एखादा गोलंदाज जर तुमच्याकडे असेल तर जमेची बाजू असते. आणि अथर्वमध्ये ती क्षमता आहे निश्चितपणे चांगले चेंडू टाकण्याची. कारण खरंच हा आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने सामना आहे तो टायटल ऑफ द वॉर आहे. थोड्याशा चुका 2 चुका जयेशने केल्या आणि दोन्ही चेंडूला मॅक्झिमम आपल्याला पाहायला मिळालं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि बऱ्याचदा अजय गरज आपण जर पाहिलं ना तर पहिली दुसरी तिसरी स्पर्धा साधारणपणे अनेक चांगले चांगले संघ आणि खेळाडू थोडेसे चाचपडतात, परंतु एकदा मोसमाला सुरुवात झाली की मग मात्र त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला मनाजोगता पाहायला मिळतो. यावेळेस आपल्याला दीपक ठाकरेने प्रभावित केलेला आहे. एक चांगला गोलंदाज PTCला सापडला, मात्र ती लय ते सातत्य मात्र टिकवणं अत्यंत गरजेचं असतं. ती लय टिकवेल ते सातत्य टिकवेल का हे पाहायला लागेल. कारण सरपंच चषकामध्ये आम्ही आदेश गोळवीला पाहिला, त्याने उत्कृष्ट गोलंदाज ठरला, पण त्याच्यानंतर त्याची लय त्याला साधता आली नाही. निश्चितच एक दर्जेदार अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे, मात्र सातत्य टिकवणं गरजेचं आहे. दरम्यान चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. आणि उस्मान पटेल मला का म्हणतात हे दाखवून देतोय या ठिकाणी शुभम पाटील. त्याचे बाहू किती मजबूत आहेत बघा. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू होता, रोखाने येत होता एसट्यांच्या. लिलया त्याला भिरकून दिलं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. लाजबाब षटकार. पुढचा चेंडू शुभम उर्फ उस्मान पटेल. अतिशय देखणा प्रहार. एका टप्प्याच्या सहाय्यानं चेंडू जाईल स्ट्रेट ड्राईव्ह स्क्रीनच्या वरनं चौकार. आणि अशा पद्धतीनं स्पर्धेच्या बाहेर जे गणेश वाफाळे बी हार्ड लक टफ लक. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बबलू पाटील, मयूर पाटील, महेश पाटील, शुभम पाटील अँड कंपनी. अतिशय सुरेख सुंदर आपण खेळ केलेला आहात. दर्जेदार खेळ आणि त्या जोरावरती पुढे मार्गक्रमण केलं जातं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आपण जात आहोत. मयूर पाटील नो डाऊट अष्टपैलू कामगिरी, दर्जेदार कामगिरी. 2 षटकात हाताळली, दोन्ही षटकामध्ये त्यांनी अतिशय सुंदर ब्रेक लावला आणि 3 गडी बाद केलेले आहेत. वैयक्तिक स्वरूपामध्ये त्याच्या धावा ही आपल्याला पाहायला मिळाल्या. 13 त्याच्यामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले आणि 3 गडी बाद केलेत 21 धावा देत. त्या जोरावरती मयूर पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मयूर पाटील आपण मंचावर यायचं आहे. मुजीर तमणे आमचे सन्माननीय अतिथी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण कॅप मयूर पाटीलच्या डोक्यावर चढवणार आहोत. अतिशय सुरेख सुंदर अष्टपैलू खेळ केला. गेल्या वर्षी मला वाटतं मयूर पाटील तर आपल्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देत होता, परंतु आता व्यवसायाबरोबर खेळाची कशी साथ आपण देऊ शकतो हे त्याला लक्षात आलं आहे. स्वाभाविकपणे मयूर पाटील मुजीर तमणे आमचे अफसर रईस यांचे भाचे आहेत. कॅप डोक्यावर चढवा. मानाची कॅप आहे, त्याचप्रमाणे पापा मुकरी यांच्याकडनं हे आम्हाला लाभलेलं आहे. तसेच स्वीट बॉक्स अफसर रईस या स्पर्धेचे करते धरते त्यांना विनंती करतोय गिफ्ट हॅम्पर आपण प्रदान करायचं आहे. त्याचप्रमाणे रकम पटेल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी आहे पापा मुकरी यांच्या सौजन्य आम्हाला प्राप्त आहे. रकम धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक मयूर. तर आपण वळणार आहोत पुढच्या सामन्याकडे. हाही सामना अतिशय महत्त्वाचा. दोन्ही संघ समसमान बॅलन्स असलेले आहेत. एका बाजूला मीनाक्षी स्पोर्ट कांदळे असेल, दुसऱ्या बाजूला धनेश इलेव्हन कुकसे संघ. 2 मातब्बर संघ. पहिल्या 3 दिवसातील आपण हे 9 संघ सर्वोत्तमांना आपण आजच्या दिवशी इन ॲक्शन पाहतोय. त्यातील हा 3रा सामना. तर वळणार आहोत आपण धनेश इलेव्हन कुकसे. कशा पद्धतीनं
पहिल्या 5 षटकात कामगिरी करणार आहेत. आखो देखा हाल आपल्यासमोर सादर केला जाईल. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अजय गर्ज यांच्या सुमधुर आवाजात. धन्यवाद गायकवाड सर. चलिए, दोनों टीमों से रिक्वेस्ट है कि आपको खेल की तुरंत शुरुआत करनी है. सुपर संडे का मैच नंबर 3 और एक और मैच जिसमें से जीतने वाली टीम सुपर 6 में पहुंचेगी. धनेश 11 कुक से बनाम श्री मीनाक्षी कांदली. कांदली टीम ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है. धनेश 11 के ओपनर्स मैदान में बंटी पाटिल और उनके साथ करण पाटिल. दोनों अच्छे ऑलराउंडर है. और दोनों ऑलराउंडर्स के सामने चुनौती एक ऑलराउंडर की ही रहने वाली है. मयूर जाधव कैप्टन पहला ओवर लेकर तैयार हो रहे हैं. कांदली टीम लगातार अच्छा प्रदर्शन कर रही है. धनेश 11 कुक से टीम के साथ भी ये कई बार हुआ है कि क्वार्टर फाइनल तक टीम तो पहुंच रही है लेकिन आगे नहीं बढ़ रही है. आज देखना है वो जो तिलिस्म है क्या ये दोनों टीमें तोड़ पाएंगी या नहीं. वैसे तो एक ही टीम तोड़ सकती है क्योंकि एक टीम जीतेगी एक टीम हारेगी, लेकिन खेल अच्छा होना चाहिए. दोनों भी टीमों को बहुत बहुत शुभकामनाएं. पहली